सराव ऋषिकेश बीड युवा सेनेचे प्रमुख आणि यशोधन फाउंडेशन यांच्या निमित्ताने आज इथे भव्य असा दहीकाला सराव शिबिर आयोजित केलेला आहे। दहीकाळ्याला अजून एक हप्ता बाकी आहे। 16 तारखेला दहीहंडी उत्सव आहे। त्या निमित्ताने जी तरुण गेली महिनाभर 15-20 दिवस प्रॅक्टिस करत असतात त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आमच्या ऋषिकेश बीड तरुणांना केलेलं आहे। यशोधन फाउंडेशन आयोजित दहीकला सराव शिबिर प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आयोजक आमचे चिरंजीव ऋषिकेश ब्रीद आहेत। याने सर्व या प्रभागातील नागरिकांना घेऊन या ठिकाणी उत्सव साजरा केला आहे। माझ्या आईचं नाव यशोदा आहे आणि नेहमीच आम्ही सामाजिक उपक्रम या विभागामध्ये सातत्याने करत असतो आणि आपण बघता गेली 3 वर्ष माननीय माजी मुख्यमंत्रीने आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या पक्षाचे प्रमुख नेते यांनी या सर्व सणांसाठी मोठी त्यांना ताकद दिलेली आहे मंडळांना। आणि आता 16 तारीखला दहीकला उत्सव आहे आणि त्याचा एक सराव म्हणून त्या दहीकला पथकामधील जे गोपाळ असतात त्यांना कुठे इजा होऊ नये त्या दृष्टीने आम्ही त्यांचा सराव आज या ठिकाणी सराव शिबिर ठेवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी 100 या ठिकाणी शिबिर जे आहेत मंडळ ती रजिस्टर झालेली आहेत आणि असेच उपक्रम ह्या विभागामध्ये होतात। माननीय या विभागाचे आमदार प्रकाशदादा सुर्वेजी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक या ठिकाणी कार्यक्रम होतात। आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या शीतलताई म्हात्रे या नेहमीच आवर्जून मग महिलांचे कार्यक्रम असू देत, दहीकला उत्सव असू देत, सामाजिक उपक्रम असतो, आम्हाला नेहमीच त्यांचं मार्गदर्शन असतं आणि भविष्यामध्ये सुद्धा आता दहीकला उत्सव आहेत, गणपती उत्सव आहेत, नवरात्री उत्सव आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू सण आम्ही या ठिकाणी साजरे करणार आहोत। आलेला भव्य यशोधन फाउंडेशन शिवसेना शाखा क्रमांक 3 यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण दहीकाला सराव शिबिर 2025 गेल्या वर्षी सुद्धा ठेवले, यावर्षी सुद्धा ठेवले, येणारे पुढचे वर्ष जेवढे असतील तेवढे आम्ही इथे नियोजन करू। याच्या पुढे ज्या दहीहंडी पथकांना सराव करायचा असतो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते रोज रात्री बिचारे आपले कामावरून येतात, सराव करतात, पण हा जो वेगळा कार्यक्रम आहे त्यांना प्रोत्साहन भेटतं, त्यांचं एनर्जी जी असते ती खूप फार वेगळी असते। त्यासाठी त्यानिमित्त आम्ही इथे कार्यक्रम ठेवला आहे। त्यासाठी मी आमचे प्रमुख, आमचे ज्येष्ठ असे माझे वडीलधारे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचे आभार मानतो। त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच असतं, माझ्या वडिलांचं मार्गदर्शन मला नेहमीच असतं। नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद त्यांचे देखील मी खूप खूप ऋणी आहे की मला गुरु भेटले की आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता हे असे कार्यक्रम आम्ही घेऊ शकतो। तसेच आम्ही कार्यक्रमात सगळे नियोजन केलेले आहे। ॲम्ब्युलन्ससुद्धा उपस्थित आहे, पण आम्ही देवाला प्रार्थना करतो की त्याची गरज पडू नये। आम्ही पोलिसांची पण व्हॅन तिथे उभी केलेली आहे, पोलिसांचे पण धन्यवाद देतो व प्रमुख या इथे उपस्थित सर्व पदाधिकारी सगळ्यांचे आभार मानतो। आमच्या इथे जे कलाकार आलेले विशाखा सुविधा, अभिजित चव्हाण, आमचे चिकन लेग पीस कामटे मामा व सर्व कलाकारांचे मी खूप खूप आभार मानतो, त्यांनी इथे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित दिली। धन्यवाद। फार उत्कृष्ट नियोजन आहे, फार चांगली संकल्पना आहे। सराव करणं गरजेचं आहे। जेव्हा अपघात घडतात आपल्याला माहिती असतं की आपण काय करणार आहोत, कसं चढणार आहोत। अशा ठिकाणी मग जागा घेऊन पुढे करण्यापेक्षा ही सराव आणि सलामी ही फार गरजेची आहे आणि छान उत्कृष्ट आयोजन केलं। वेगळ्या पद्धतीची संकल्पना आहे, त्याबद्दल खरंच अभिमान वाटतो। ब्रीद साहेबांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे। यशोधन फाउंडेशन तर्फे शिबिर आयोजन त्याबद्दल खरंच त्यांचं आणि गोकुळाच्या सगळ्या माझ्या गोकुळांना एवढंच सांगू इच्छिते की स्वतःची काळजी चढता उतरताना, स्तर रचताना पाय घसरणार नाही, कोणाचा हात सटकणार नाही याची काळजी घ्या। आपण किती एकमेकांना विसरून आहोत आणि विश्वासाने हात छान आहे। एकत्र राहा, मज्जा करा, एन्जॉय। नमस्कार मंडळी, मी अभिनेता भूषण कडू। आज आनंदीचा दिवस आहे। दहीकला सराव आयोजन बाळकृष्ण साहेबांनी इकडे केलेलं आहे। नगरसेवक आहेत
आणि उत्तम असं आयोजन केलंय, भव्य दिव्य असं आयोजन केलंय. असं म्हटलं जातं की आपली माणसं एकमेकांचे